DRG Kids. जादुई आंब्याचे झाड आणि लाल कबूतर. नारायणपूर नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावात सगळे एकमेकांबरोबर प्रेमाने राहत होते. त्याच गावात विमला आपल्या 5 वर्षाच्या मुलीसोबत एका तुटलेल्या झोपडीत राहत होती. दिवसभर ती दुसऱ्यांच्या घरात आणि शेतात जाऊन मजदुरी करत असे. 5 वर्षाची मधुरा सुद्धा दुसऱ्यांच्या इथे छोटी छोटी कामे करत असे. एक दिवस मधुरा खेळता खेळता थोडी दूर निघून गेली. तिथे तिला एक आंब्याचे झाड दिसले. त्या झाडाला बघून ती चकित झाली. ते झाड हिरवे नसून लाल रंगाचे होते. त्या झाडावर एक कबूतर बसला होता आणि त्याचाही रंग लाल होता आणि त्या झाडावर फक्त 2च आंबे होते. मधुराला हे कळत नव्हतं की हे खरं आहे की एक स्वप्न. हे काय? आंब्याचं झाड, तेही लाल रंगाचं, आणि त्यावर फक्त 2च आंबे. आणि ती परत म्हणते, आणि त्याच्यावर एकच कबूतर आहे, तेही लाल रंगाचं. अचानक झाडावर बसलेला कबूतर बोलायला लागतो. हो, इथे सगळं लाल लाल आहे. त्या कबुतराचा आवाज ऐकून ती घाबरून तिथून पळून गेली. ती घरी आली पण आईशी काही बोलली नव्हती. विमला तिला खूप वेळापासून बघत होती, पण तिला कळत नव्हतं की मधुरा एवढी गप्प का आहे. बाळ मधुरा, तू आज इतकी गप्प का आहेस? तुझी तब्येत तर बरी आहे ना? हो, ठीक आहे. कोणी तुला काही बोललंय का बाळा? किंवा कोणी तुला रागवलं का? नाही, असं काही नाहीये. जर कोणी तुला ओरडलं नाही, तुझी तब्येत बरी आहे, तर काय झालंय तुला? काहीतरी तर सांग. आई, मी तुला सांगितलं ना, असं काही नाहीये. तू तर गप्प बस, मला त्रास नको देऊस. ठीक आहे, जा. आता मी तुला काही नाही बोलणार. तू आणि तुझी नाटकं कधीच संपत नाहीत. रात्री झोपताना मधुरा खूप अस्वस्थ होती. आई, तू झोपलीस? खूप झोप येते मला. झोपू दे. आधी माझी गोष्ट ऐक ना, मग झोप. आता कशी इच्छा झाली तुला मला सांगायची? मग इतक्या वेळापासून तोंड फुगवून का बसली होतीस? चल, सांग काय झालं. आई, आज मी खेळता खेळता झऱ्याच्या त्या बाजूला गेले होते. झऱ्याच्या त्या बाजूला बगीचा आहे ना? हो, आहे तर. पण झालंय काय ते तर सांग ना. आई, तिकडे ना एक आंब्याचं झाड आहे जे लाल रंगाचे, आणि त्या झाडाला फक्त 2च आंबे आहेत. आणि त्या झाडावर एक लाल रंगाचं कबूतर बसले जे बोलतो. मधुरा, तू खरंच खूप वेडी झालीयस. जसजशी तू मोठी होत जातेस ना, तसं तू खोटं बोलायला लागलीयस. पुढच्या वर्षी मी तुला तुझ्या मावशीच्या घरी पाठवून देईन. आता तीच तुला सुधरावेल. मला मावशीकडे पाठव ना तर आजीकडे पाठव, पण मी खरं बोलतीये. बरं बरं, आता तुझी बडबड बंद कर. तू पण झोप आणि मलाही झोपू दे. मला उद्या दुसऱ्यांच्या घरचे काम करून मुरारीच्या शेतात जाऊन सुद्धा खूप काम करायचं आहे. त्याच्या शेतात उद्या बटाटे निघणार आहेत. ठीक आहे आई, तू झोप आता, मला झोप येत नाहीये. दुसऱ्या दिवशी मधुरा परत त्या बागेमध्ये जाते, पण ह्यावेळी घाबरत नाही. ती त्या झाडाखाली थांबून बघत होती. तेव्हा तो लाल रंगाचा कबूतर मधुराला म्हणतो, हा, तू भिवू नकोस. हे सगळं काय आहे? मला काहीच कळत नाहीये. तू घाबरू नकोस. हे एक जादूचे आंब्याचे झाड आहे आणि मी पण एक जादूचं कबूतर आहे. उठू नको. अच्छा? तुझी जी काही इच्छा असेल ती या झाडाकडे मागू शकतेस. तुझी प्रत्येक इच्छा हे झाड पूर्ण करेल. ठीक आहे, आता तर काही नाहीये, पण नंतर नक्की मागेन. आता मधुरा त्या झाडाजवळ रोज येत होती. आता मधुरा, कबूतर आणि ते झाड चांगले मित्र झाले होते. मधुरा तासनतास त्या झाडाखाली खेळायची. एक दिवस मधुराच्या आईची तब्येत अचानक खराब झाली. डॉक्टरांना कळत नव्हतं की विमलाला नक्की कुठला आजार होता. मधुरा खूप दुखी होती. ती त्या झाडाखाली गेली आणि तिथे जाऊन ती गप्प उभी राहिली. आज ती हसतही नव्हती आणि काही बोलतही नव्हती. मधुरा, काय झालं? तू काही अडचणीत आहेस का? हो, माझ्या आईची तब्येत खूप खराब आहे. डॉक्टरांना सुद्धा कळत नाहीये की काय झालंय. अच्छा, असं आहे तर. मधुरा,
तू तुझे डोळे बंद करून या झाडाकडून आंबा मागून घे. आंबा मिळाल्यानंतर मी तुला सांगेन काय करायचंय पुढे ते. गुटरगू. ठीक आहे. या आंब्यामध्ये अमृत आहे. रात्री आंबा तुझ्या आईला खाऊ घाल. ती एकदम बरी होऊन जाईल. ठीक आहे. मधुराने अगदी तसेच केले जसे त्या कबुतराने तिला सांगितले होते. आता तिची आई एकदम बरी झाली होती. ही गोष्ट गावात आगीसारखी पसरली. ही गोष्ट त्या डॉक्टरपर्यंतही पोचली जो मधुराच्या आईला तपासत होता. हे कसं झालं? विमला जिवंत राहील असे वाटलेच नव्हते. शेवटी हे घडलं कसं? तेव्हा डॉक्टरांची बायको म्हणाली, विमलाच्या मुलीनेच तिला बरं केलंय. पण ती मुलगी तर 4 वर्षाची आहे. ती कसं काय बरं करू शकते? माहित नाही, पण प्रत्येकाच्या तोंडी हीच गोष्ट आहे. डॉक्टर मधुराच्या घरी जातो आणि विमलाला विचारण्याचा प्रयत्न करतो की ती बरी कशी झाली. विमला त्या डॉक्टरला म्हणते की तिच्या मुलीने तिला एक आंबा खाऊ घातला होता ज्याच्यामुळे ती बरी झाली होती. काही बोलू नकोस विमला. नाही, मी खरं बोलते डॉक्टर साहेब. तेव्हाच तिथे मधुरा येते. डॉक्टर तिलाही विचारण्याचा प्रयत्न करतो पण मधुरा काहीच सांगत नाही. बेटा, तू तुझ्या आईला कुठला आंबा खाऊ घातलायस ज्याने ती बरी झाली? मी नाही सांगणार. हे बोलून मधुरा तिथून निघून जाते. त्यानंतर डॉक्टर मधुराचा पाठलाग करतो आणि त्या झाडाखाली पोहोचतो जिथे मधुरा आंब्याबद्दल कबुतराशी बोलत असते. माहितीये, ते डॉक्टर मला आंब्याबद्दल विचारत होते, पण मी त्यांना काहीच नाही सांगितलं. तू हे चांगलं केलंस. मधुरा तिथून निघून जाते. तेव्हा डॉक्टर कबुतराला म्हणतो, मला तो आंबा दे जो तू मधुराला दिला होता. पण तुला आंबा का हवाय? मधुराने आपल्या आईसाठी आंबा मागितला होता. मला माझ्या रुग्णांसाठी हवा आहे. ठीक आहे, तू या झाडाखाली उभा राहून आपले डोळे बंद करून आंबा मागून घे. गुटरगू. डॉक्टराने अगदी तसेच केले आणि त्यालाही आंबा मिळाला. या आंब्यामध्ये अमृत आहे. हे ऐकताच डॉक्टर तिथून निघायला लागतो. थांब. अरे कुठे जातोयस? आधी समजून तर घे ते वापरायचं कसं आहे. हो हो ठीक आहे, लवकर सांग. माझा वेळ नको वाया घालवूस. रात्री हा आंबा तू आपल्या रुग्णांना खाऊ घाल. ठीक आहे. हे बोलून तो तिथून निघून जातो आणि घरी येऊन विचार करतो, हा अमृत आंबा मी रुग्णांना का खाऊ घालू? मी स्वतःच खाऊन टाकतो आणि अमर होऊन जातो. हा विचार करून त्याने आंबा स्वतःच खाऊन टाकला. पण तो आंबा खाऊन तो मेला. सर्वांपर्यंत ही बातमी पोहोचली. डॉक्टरची बायको खूप रडत होती. अरे रे, हे बघा काय झालं. ही गोष्ट जेव्हा मधुराला कळली ती सरळ त्या झाडाखाली गेली. ती त्या कबुतराला म्हणाली, हे बघ, तू माझा मित्र आहेस ना, इतकं वाईट नाही वागायचं कधी. मी काय केलंय? त्या डॉक्टरला का मारलंस? मी डॉक्टरांना नाही मारला. डॉक्टरने खोटा सांगितलं. त्याला आंबा रुग्णांसाठी मिळाला होता, पण त्याने रुग्णांचा उपचार न करता तो स्वतः खाल्ला, कारण त्याला अमर व्हायचे होते. म्हणून तर त्याला ही शिक्षा मिळाली. पण यात डॉक्टरच्या बायकोची काही चूक नव्हती. ती काय करेल आता? डॉक्टरांना परत जिवंत कर. ठीक आहे, तू म्हणत आहेस तर मी त्या डॉक्टरला परत जिवंत करेन. खूप छान. तो पांढरा आंबा घेऊन जा आणि डॉक्टरला खाऊ घाल. मधुराने ठीक तसेच केले जसे कबुतराने सांगितले होते. डॉक्टर जिवंत झाला. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने शपथ घेतली की तो कधीही वाईट काम करणार नाही. मधुरा बेटा, मला माफ कर. मी आता परत असं काम कधीच नाही करणार. डॉक्टर आणि त्याच्या बायकोने मधुराचे आभार मानले आणि मग कधीही वाईट काम केले नाही. पूर्ण गाव आता मधुरा आणि तिच्या आईचा सन्मान करतात.